समाज कल्याण विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात असताना आता या दोन्ही विभागांच्या निधीचा वापर नमो शेतकरी योजनेसाठी केला जाणार आहे। राज्य सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा काही निधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपाययोजनांसाठी राखीव असलेल्या निधीतून देण्याचा निर्णय घेतलाय। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। पीएम किसानचा 22वा हप्ता कळंब तालुक्यातील 34,000 पात्र शेतकऱ्यांना मिळाला। फक्त 8 जण वगळले। आधार लिंक ई-केवायसी केली, त्यात शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले आहेत। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्या, शेतकऱ्यांची जिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। लातूरसह जिल्ह्यांच्या अनेक भागांमध्ये गारपीट, उभ्या रब्बी पिकांसह काढणी झालेल्या पिकांवर फिरले पाणी। शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। तुम्हाला तर माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणि या योजनेअंतर्गत 3,999 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने सहकारी बँका व पतसंस्थांकडील कर्जांची माहिती संकलित करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली असून ती शासनाकडे सादर केली आहे। लातूर जिल्ह्यातील अपडेट आणि आणखीन देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी पात्र ठरणार आहेत। तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील यादी सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। यवतमाळ जिल्ह्यातील 2,90,000 शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये मिळाले आहेत। गॅस संदर्भात तक्रार करा, व्हॉट्सअप क्रमांकावर रुग्णालयांना 100% पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। या नंबरवर करू शकतात तक्रार। शेतकऱ्यांना दिलासा, ई-पीक पाहणी नोंदणीला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ, विमा कर्ज लाभांपासून वंचित राहू नये म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला। यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, त्यातच आज देखील भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। यामध्ये सोलापूर, लातूर, नांदेड, धाराशिव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस हजेरी लावेल। या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार आता 60% अनुदान। पोकरा योजनेअंतर्गत हे अनुदान मिळत आहे। लवकरच आपले सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा। केळी पीक विमा परताव्याला विलंब झाला, विमा कंपनीने 12% व्याजांसह रक्कम द्यावी। जळगाव जिल्ह्यातील 72,000 शेतकऱ्यांची मागणी, विहित मुदत उलटून देखील परतावे मिळेनात। वातावरण बदलामुळे आंबिया बहारांची मोठ्या प्रमाणामध्ये फळगळती सुरू झाली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। इंधन पुरेसे, मात्र खबरदारी गरजेची। पर्यायी इंधनाचा देखील वापर करा, पेट्रोलियम मंत्रालयाचे आवाहन। काळा बाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार, भुजबळांची विधानसभेत महत्त्वाची माहिती। पीएम किसानचा हप्ता 1.5 लाख शेतकऱ्यांना मिळाला। ई-केवायसी केल्याने अनेकांना मोठा दिलासा। गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट। 21 आणि 22 मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला। वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। आपल्या राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजेच की LPG घेऊन दुसरे देखील जहाज भारतामध्ये दाखल झाले। जालना जिल्ह्याला उद्या येलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन। 24 तासामध्ये पार्सल मिळाले नाही तर पैसे मिळणार आता परत। स्पीड पोस्टची मुंबईसह 6 शहरांमध्ये प्रीमियम सर्व्हिस सुरू करण्यात आली। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजेच की राज्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, कोल्हापूर, अकोला, अहिल्यानगर, परभणी, बुलढाणा आणि नाशिकसह इतर देखील राज्यात गहू, ज्वारी, कांदा, त्यासोबतच हरभरा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरवला आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत आणि या नुकसानीचे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। हिंगोलीमध्ये तुरीची आवक वाढली, भावात मात्र झाली घसरण। सध्या तुरीला 7,650 रुपये भाव आहे।
सिलेंडरचा काळा बाजार उघड झाला. सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. 965 रुपयांचा सिलेंडर 1100 रुपयांना विक्री. येत्या 1 एप्रिल पासून वन नेशन वन रेशन. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यांमधून घ्या आता तुम्ही राशन. ई-केवायसी अभावी 13,000 शेतकऱ्यांचे 9 कोटीहून अनुदान रखडले. ऑगस्ट ऑक्टोबर मधील अतिवृष्टीची मदत बँकेतच अडकली आहे. तांत्रिक अडचणीमध्ये अडकला शेतकरी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. राज्यामध्ये गहू हरभरा काढलेला वेग आला. हार्वेस्टरसाठी प्रतीक्षा तर मजुरीच्या दरामध्ये वाढ झाली. अवकाळीच्या भीतीने शेतकऱ्यांची धावपळ. लाखो लाभार्थ्यांना राज्य शासन देणार आता रॉकेल. गॅस टंचाईमुळे केरोसिन वितरणाचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा एकदा राशन दुकानाबाहेर लाभार्थ्यांच्या रांगा लागलेले चित्र पाहायला मिळत आहेत. खाद्यतेल दरवाढीचा तडका. युद्धामुळे भावामध्ये 16% वाढ झाली. जळगाव जिल्ह्यामध्ये उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्यांचा महत्त्वाचा अंदाज. जिल्ह्यामध्ये 46,000 हेक्टरवरील केळींचा विमा धोक्यामध्ये आहे. कारण की रिमोट सेन्सिंग तपासणीमध्ये आढळले नाही पीक. विमा कंपनीकडून प्रस्ताव नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू. 24 मार्चपर्यंत राज्यामध्ये वादळी पावसांसह गारपिटींचा अंदाज देण्यात आला. राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप मोठी व महत्त्वाची अपडेट म्हणजेच की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यांसाठी निधी वितरणास मंजुरी दिली. हे तुम्हाला माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता 90,34,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी 1,774 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली. तर प्रत्यक्ष वितरण 1,820 कोटी रुपयांचे करण्यात येईल असे कृषी मंत्र्यांनी जाहीर केले. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सलग सुट्ट्या आल्याने वितरण पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे 23 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये जमा होतील. आता शेतकरी मित्रांनो 2 हप्ते बाकी आहेत. त्यामुळे 4,000 रुपये जमा होतील का 2,000 रुपये जमा होतील याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आपल्याकडे आली नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 31,43,54,00,000 रुपयांचे वितरण. 1.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झाला. नियमित कर्जफेड करणारे 45,000 शेतकरी आर्थिक कोंडीत. प्रोत्साहन अनुदानाची घोषणा. शेतकऱ्यांकडे पैसे नाही. परतफेडीवर परिणाम. अकोला जिल्ह्यातील अपडेट. चुली पेटू लागल्याने लाकडाची मागणी वाढली. 11 ते 12 रुपये किलो दर आहे. लिंबू दरात उसळी. 1 लिंबू 10 रुपयाला. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. LPG सिलेंडरबाबत बिग ब्रेकिंग न्यूज. नवीन नियम जारी करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पहाटेच सिलेंडरसाठी गॅस एजन्सी बाहेर भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ही गैरसोय टाळण्यासाठी गॅस वितरणासाठी नवीन नियमावली जाहीर केली. आता ग्राहकांनी OTP प्रणालीद्वारे गॅस बुकिंग केल्यानंतर पुढील 96 तासांच्या आत गॅस सिलेंडर घरपोच करणे बंधनकारक असणार आहे. म्हणजेच ग्राहकाला 4 दिवसांच्या आत गॅस मिळणार. अंमलबजावणीला सुरुवात देखील झाली. राज्यावर सध्या गारपीट आणि वादळी वाऱ्यांचं नवं संकट निर्माण झालं आहे. त्यात अजूनही हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपिटींचा इशारा दिला. उर्वरित जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर काही भागांमध्ये तीव्र उष्णता जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. सातत्याची नैसर्गिक आपत्ती. राज्य सरकारचे पुनर्गठन तसेच वसुलींचे संभ्रमित करणारे आदेश. पुनर्गठनामध्ये बँकांनी केलेली मनमानी हा सर्व गुंता पाहता पुनर्गठित शेतकऱ्यांना देखील घोषित कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत. तुम्हाला असा मेसेज आला आहे का? भारत सरकार सर्वांना मोफत LPG सिलेंडर देत असल्याचा सोशल मीडियावर दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशा कोणत्याही योजना केंद्र शासनाकडून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यांसोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करू नये. तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती देऊ नये अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
कर्जमाफी योजनेमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाख रुपयांपर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य सरकारने कृषी कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या प्रवीण सिंग परदेशी समितीचा अहवाल आल्यानंतरच कर्जमाफीचे निकष निश्चित केले जातील. समितीच्या शिफारशीनुसार कृषी कर्जांचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.